हाय फ्रेंड्स, परम एज्युकेशन मध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. आपण पॅरलल लाईन्स हा टॉपिक बघतोय आणि आज पॅरलल लाईन्स वरचं आपण शेवटचं लेक्चर बघणार आहोत. आपण प्रीवियस लेक्चर मध्ये प्रॉब्लेम सेट चालू केला होता. तो प्रॉब्लेम सेटचा फर्स्ट पार्ट, त्यामध्ये आपण 4 प्रॉब्लेम बघितले होते. आता जे उर्वरित प्रॉब्लेम आहेत ते सर्व आपण या पार्ट मध्ये बघणार आहोत. तर चला आपण स्टार्ट करूया. तर क्वेश्चन नंबर 5, लाईन AB इज अ पॅरलल टू CD, म्हणजे ही AB लाईन या CD लाईनला पॅरलल आहे and that CD लाईन इज पॅरलल टू EF, म्हणजे या तीनही लाईन एकमेकांना काय तर पॅरलल आहेत. AB, CD and EF are parallel to each other. QP is their transversal. This QP line is their transversal and y is to z आहे 3:7, म्हणजे y is to z 3:7 हा एक रेशो आहे. देन फाइंड द मेजर ऑफ अँगल dx. ओके, या अँगल dx चं काय करायचंय तर मेजरमेंट फाइंड करायचंय. ओके, सो आपण स्टेप बाय स्टेप सॉल्व करूया. क्वेश्चन बघितल्यानंतर घाबरायचं नाही, अतिशय सोपा क्वेश्चन आहे. ठीक आहे, नाउ लेट्स सॉल्व इट. बघा काय इथे हा x y आणि z तीन हे दिलेत. तर y आणि z चा आपल्याला रेशो दिलेला आहे. सगळ्यात पहिले आपण काय करू तर या a आणि ab आणि ef या लाईनचा विचार करू. काय म्हणू आपण या ठिकाणी की लाईन AB is parallel to line AB is parallel to line EF. line AB is parallel to line EF. AB ला ही EF पॅरलल आहे. आता बघा ही सपोज ही AB लाईन, ठीक आहे, इकडे सेपरेटली ड्रॉ करतो तुम्हाला समजण्यासाठी. सो AB लाईन, त्याच्यानंतर ही EF लाईन, ही आहे EF लाईन आणि ही त्याची QP ही ट्रान्सव्हर्सल. QP काय आहे तर ट्रान्सव्हर्सल आहे. ही QP झाली ट्रान्सव्हर्सल. अशा पद्धतीची फिगर, फक्त त्यातून CD आपण थोडा काळासाठी रिमूव्ह केला तर ही फिगर अशी बनेल की AB इज पॅरलल टू EF अँड QP इज अ ट्रान्सव्हर्सल. ठीक आहे, AB पॅरलल टू EF अँड QP इज अ ट्रान्सव्हर्सल. ठीक आहे, आता QP ट्रान्सव्हर्सल, तर मला सांगा हा जो अँगल आहे हा त्यांनी दिलाय इथला, काय म्हटलं याला x, काय म्हटलं याला x, हा इथला अँगल x आणि हा अँगल कोणता आहे z. मला सांगा या दोन पॅरलल लाईनला जेव्हा एक ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट करते दोघांना आणि हे तयार होणारे हे अँगल असतात अल्टरनेट अँगल. हे अल्टरनेट अँगल काय असतात कॉन्ग्रुएंट, इक्वल मेजरचे, बरोबर आहे. म्हणजे हा x आणि z हे अल्टरनेट अँगल असतील. आता अल्टरनेट अँगल बरंचसं बेसिक कंप्लीट झालंय. आता तरी आपल्याला अल्टरनेट अँगल मध्ये अडचण नसेल. ठीक आहे, त्यामुळे अल्टरनेट अँगल समजायला आता प्रॉब्लेम नसेल. आता अल्टरनेट अँगल आपल्याला समजताय. तर हा x आणि z अल्टरनेट अँगल आहेत, म्हणजे ते इक्वल आहेत, कॉन्ग्रुएंट आहे. हा x इज इक्वल टू z असणार आहे, बरोबर आहे, कारण हे दोन लाईन पॅरलल आहे, ही ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट करते तेव्हा हा x आणि हा z हे कॉन्ग्रुएंट असतात. इथे तुम्हाला x आणि z म्हटलं असतं तर थोडंसं कन्फ्युजन झालं असतं, म्हणून सेपरेटली फिगर ड्रॉ केली. तर बघा हे अल्टरनेट अँगल, जे अँगल z मध्ये बनतात त्यांना अल्टरनेट अँगल म्हणतात. बघा z आहे ना, याला म्हणतात अल्टरनेट अँगल. हा x आणि z काय तर अल्टरनेट अँगल आहेत. मला काय म्हणतो तुम्ही लाईन AB इज पॅरलल टू EF, देन हा x काय म्हणणार तुम्ही x इज इक्वल टू z. x इज इक्वल टू z बिकॉज अल्टरनेट अँगल. आता याला आपण थोडंसं रिमूव्ह करू. ठीक आहे, या फिगरला इथपर्यंत समजलं x इज इक्वल टू z बिकॉज ऑफ अल्टरनेट अँगल. अल्टरनेट अँगल, अल्टरनेट अँगल असल्यामुळे ते काय आहेत तर कॉन्ग्रुएंट आहेत किंवा इक्वल आहे. x इज इक्वल टू z हे आपल्याला मिळालं. ठीक आहे, याला सपोज तुम्ही इक्वेशन 1 जरी नाव दिलं तरी चालेल आणि नाही दिलं तरी चालेल. ठीक आहे, x इज इक्वल टू z तुम्हाला मिळालं. आता त्यानंतर एक रेशो दिलेला आहे. काय रेशो दिलाय बरं, ठीक आहे, त्या रेशो अगोदर आपण परत एक बघू. आता AB आणि याचा विचार केला EF चा. आता काय करू आपण या AB आणि CD चा विचार करू. AB आणि CD चा आपण म्हणू लाईन AB इज पॅरलल टू लाईन CD. लाईन AB स्टेप बाय स्टेप जायचं म्हणजे समजतं. आपण सगळ्यात पहिले AB आणि EF घेतलं तर हा x अँगल आणि हा z अँगल हे काय आहेत अल्टरनेट अँगल आले. सो दोन्ही इक्वल आले, कारण जेव्हा दोन लाईन पॅरलल असतात ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट करते त्यावेळेस फॉर्म होणारे अल्टरनेट अँगल हे इक्वल मेजरचे असतात, कॉन्ग्रुएंट असतात. ठीक आहे, आता या ठिकाणी AB आणि CD ह्या पॅरलल आहेत. मला सांगा ही AB आणि ही CD जर पॅरलल असेल तर हे दोन अँगल काय होतील तुमचे इंटेरियर अँगल, बरोबर आहे. कारण जेव्हा या दोन लाईन पॅरलल असतात, एक ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट करते त्यावेळेस हे जे अँगल असतात हे असतात इंटेरियर अँगल आणि पॅरलल लाईन्स मधले जे
ट्रान्सव्हर्सल मुळे सेम साइडला तयार होणारे जे इंटेरियर अँगल आहेत त्यांचं सम हे सप्लिमेंटरी असते, 180 डिग्री असते. हे बेसिक आतापर्यंत आपण बघितलंय. म्हणजे x प्लस वाय काय होईल तुमचं तर 180 डिग्री, बिकॉज द सम ऑफ इंटेरियर अँगल ऑफ सेम साइड ऑफ अ ट्रान्सव्हर्सल इज अ सप्लिमेंटरी व्हेन दिस टू लाईन्स आर पॅरलल. ओके, सो x प्लस वाय काय होईल तुमचा 180 डिग्री. x प्लस वाय इज इक्वल टू 180 डिग्री. x प्लस वाय इज इक्वल टू काय होईल 180 डिग्री. आता मला सांगा x आणि z एकमेकांना इक्वल आहे. x आणि z काय आहेत इक्वल आहे. सपोज याला फर्स्ट नाव दिलं तुम्ही, x आणि z एकमेकांना इक्वल आहे, तर x च्या जागेवर तुम्ही z ठेवू शकता. कारण जर x 50 डिग्री असेल तर z पण काय असणार तुमचा 50 डिग्री. पण का z ठेवायचं? कारण जो रेशो दिलाय तुम्हाला तो y/z दिलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी आपण काय करू, y आणि z च्या स्वरूपामध्ये याला आणू. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण z लिहू. सो काय होईल ते z प्लस y इज इक्वल टू 180 डिग्री फ्रॉम फर्स्ट. कुठून आलं मित्रांनो हे? फर्स्ट मधून. फ्रॉम फर्स्ट x इज इक्वल टू z. आता इथपर्यंत आलं, इथपर्यंत कोणाला काही डाऊट नसेल, बरोबर आहे. आता जो रेशो दिला y/z, ठीक आहे, काय रेशो दिलेला आहे y/z, तर याला आपण असं म्हणू शकतो की सपोज हा y/z इज इक्वल टू 3/7 आहे. ठीक आहे, समजा आपण कॉन्स्टंट त्या ठिकाणी k घेतलं तर y इज इक्वल टू 3k म्हणू शकतो आणि z इज इक्वल टू 7k आपण या ठिकाणी म्हणू शकतो, बरोबर आहे. y/z इज 3/7, सो y इज इक्वल टू 3k आणि z इज इक्वल टू 7k आपण म्हणू शकतो. मग काय म्हणणार तुम्ही या ठिकाणी जो रेशो गिवन दिला आपल्याला, सो आपण म्हणणार की y/z इज इक्वल टू 3/7, so y is equal to 3k, y is equal to 3k and z is equal to 7k. y is equal to 3k and z is equal to 7k म्हटलं तर हे इक्वेशन काय होईल तुमचं z प्लस y होईल. z च्या ठिकाणी 7k, ते इक्वेशन होईल 7k प्लस y च्या ठिकाणी येईल 3k. 7k प्लस 3k इज इक्वल टू 180 डिग्री. काय येईल 180 डिग्री. कारण z प्लस y 180 झालं तर या ठिकाणी y च्या ठिकाणी 3k आणि z च्या ठिकाणी 7k जर आपण ठेवलं तर 7 प्लस 3 किती होईल 10k. 10k इज इक्वल टू 180 डिग्री म्हणजे k मिळाला तुम्हाला 18. काय मिळाला तुम्हाला k? तर k मिळाला 18. 18 डिग्री तुम्हाला k मिळाला. ठीक आहे, कसा मिळाला तर इथे लक्ष द्या. सपोज हा 10k इज इक्वल टू 180 असेल तर हा मल्टिप्लाय तर 10 डिवाइडला जाईल. सो k इज इक्वल टू 180 अपॉन 10 होईल. 0 0 कॅन्सल म्हणजे काय राहिलं k इज इक्वल टू 18. 18 अपॉन 1 इज 18. अशा पद्धतीने ते डिवायडेशन होतं. ठीक आहे, दॅट्स ऑल. तर या ठिकाणी k 18 मिळाला. फाइंड काय करायला सांगितलेलं? फाइंड द मेजर ऑफ अँगल x. x अँगलचं मेजर फाइंड करायचंय. तर x अँगल म्हणजे तुमचा काय z च्या इक्वल आहे म्हणजे तुम्हाला सगळ्यात पहिले z फाइंड करावा लागेल म्हणजे तुमचा x अँगल मिळेल. आता z काय तुमचा? तर अँगल z आहे. काय म्हणावं लागेल तुम्हाला? अँगल x इज इक्वल टू z इज इक्वल टू काय तुमचा 7k. काय 7k. मग 7 into 18. 7 into 18 7k. अगोदर 7k म्हणावं लागेल आणि नंतर 7 into 18 करावं लागेल. ठीक आहे, दॅट इज अ 7k मीन्स 7 into 18. 7 into 18 म्हणजे अँगल x किती डिग्रीचा येईल? 8 7 चा 56. 56 ची 6 कॅरी आला 5. ठीक आहे, 7 1 चा 7 7 प्लस 5 126 डिग्री. किती आला? 126 डिग्री. तुमचा जो x अँगल तुम्हाला फाइंड करायचा होता तो या ठिकाणी तुम्हाला मिळाला 126 डिग्री. ठीक आहे, 18 into 7 बघा 8 7 चा 56, 7 1 चा 1 आणि 7 5 चा 126. राईट, करेक्ट आन्सर. सो या ठिकाणी तुम्हाला x मिळाला 126. आता x 126 असेल तर z पण किती असणार आहे 126 आणि y काय असेल? तर y असेल y इज इक्वल टू 3k. y इज इक्वल टू 3k. सो y इज इक्वल टू 3 into 18. 18 3 चा 54. y काय मिळेल 54. अशा पद्धतीने तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. अतिशय सोपा आहे. या ठिकाणी AB आणि EF दोन्ही या ठिकाणी पॅरलल दाखवले. आता हा x अँगल आणि z अँगल हे अल्टरनेट अँगल झाले, ते इक्वल असणार आहे. दुसरे AB आणि CD जर पॅरलल म्हटलं तर हे दोन इंटेरियर अँगल यांचं सम येणार आहे 180. सो x प्लस y 180. आता x आणि z इक्वल असल्यामुळे z प्लस y 180 घेतलं. y इज टू z चा रेशो होता 3:7.
y इज इक्वल टू 3k आणि z इज इक्वल टू 7k, k घेतला कॉमन त्या ठिकाणी कॉमन मल्टिपल किंवा कॉन्स्टंट 7 + 3 10k इज इक्वल टू 180, k मिळाला 18, मग x इज इक्वल टू z इज इक्वल टू 7k होता, 7 × 18 केलं तर 126, त्या ठिकाणी अँगल x फाइंड करायचा होता तर तो मिळाला तुम्हाला 126 डिग्री. अशा पद्धतीने अतिशय सोप्या सर्व प्रॉपर्टीजचा बेसिकचा यूज करून तुम्ही हा प्रॉब्लेम व्यवस्थितरित्या सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, x y आणि z तिन्हीच्याही किमती तुम्ही फाइंड करू शकता. y तुम्हाला मिळतो 54 डिग्री, 54 डिग्री आणि x आणि z मिळतो 126 डिग्री. दॅट्स ऑल. दिस इज द कंप्लीट सोल्युशन ऑफ प्रॉब्लेम नंबर 5. ओके, आय होप समजलं असेल. क्वेश्चन आता 6 काय म्हटलं याच्यामध्ये, इन फिगर 2.26 इफ लाइन Q इज पॅरलल टू लाइन R, ह्या Q आणि लाइन R ह्या एकमेकांना काय तर पॅरलल आहे, and P line P is their transversal, angle A is 18 degree, find the values of F and G. Okay, let's see here. angle A किती दिलाय तर हा A दिलाय तुम्हाला 80 डिग्री. angle A किती दिलाय 80 डिग्री. ओके, let's see here. ओके, ओके, हा अँगल A दिलाय 80 डिग्री, 80 डिग्रीचा अँगल A आहे आणि आपल्याला F म्हणजे कोणता अँगल हा, त्यानंतर G कोणता अँगल हा, F आणि G आपल्याला फाइंड करायचे. F आणि G हे दोन अँगल आपल्याला फाइंड करायचे. ठीक आहे, आता आपण या ठिकाणी स्टेप बाय स्टेप सोल्युशन लिहूया. ठीक आहे, काय म्हणू आपण या ठिकाणी की लाइन Q is parallel to line R, line Q is parallel to line R and P is their transversal, P is their transversal. ठीक है, line Q is parallel to line R and P is their transversal, line P is their transversal. आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी मी थोडीशी फिगर सेपरेट ड्रॉ करतो. सपोज ही Q लाइन आहे, ही R लाइन आहे, ही P लाइन त्याची ट्रान्सव्हर्सल आहे. थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या, ही P लाइन काय त्याची ट्रान्सव्हर्सल आहे. तर हा A अँगल कोणता अँगल आहे, हा A अँगल आणि त्यानंतरचा हा G अँगल हे काय असतील, एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. काय असतील एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. जेव्हा या दोन लाइन पॅरलल आणि ही ट्रान्सव्हर्सल दोन इंटरसेक्ट करते त्यावेळेस तयार होणाऱ्या या एक्सटेरियर अल्टरनेट अँगलचं मेजर हे कॉन्ग्रुएंट असतं किंवा इक्वल असतं. हे दोन अल्टरनेट अँगल काय असतात, कॉन्ग्रुएंट इक्वल असतात. हे आपल्याला प्रॉपर्टी सांगते पॅरलल लाईनची. हा A आणि G बरोबर आहे. त्या ठिकाणी भरपूर नाव असल्यामुळे थोडंसं कन्फ्युजन होईल म्हणून मी या ठिकाणी सेपरेट ड्रॉ करून दाखवलं. तर A आणि G काय तर हे एकमेकांचे कॉन्ग्रुएंट आहेत, सॉरी एक्सटेरियर अल्टरनेट अँगल आहेत म्हणजे ते कॉन्ग्रुएंट असणार आहेत. बरोबर आहे. मग आता या ठिकाणी आपण स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करू. तर काय म्हणू आपण या ठिकाणी की A इज इक्वल टू काय म्हणू आपण G, A इज इक्वल टू काय म्हणू आपण G, बिकॉज एक्सटेरियर अल्टरनेट अँगल, एक्सटेरियर अल्टरनेट अँगल, एक्सटेरियर अल्टरनेट अँगल असल्यामुळे ते काय झाले इक्वल मेजरचे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला G पण किती मिळाला तर G मिळाला 18 डिग्री. किती मिळाला G 18 डिग्री. ठीक आहे, A 18 चा होता तर G पण 18 मिळाला कारण हा A आणि हा G हे एकमेकांचे काय तर एक्सटेरियर अल्टरनेट अँगल आहे. आता F आणि G चा विचार केला तर ही बघा ही स्ट्रेट लाईन आहे. ठीक आहे, आता बघ तर हा G इथला आणि हा F काय दोन्ही लिनियर पेअर अँगल. ठीक आहे, F आणि G फाइंड करायचं आहे ना. तर आता G फाइंड केला F काय याचे लिनियर पेअर एका स्ट्रेट लाईनवरचे अँगल आहेत म्हणजे दोघांचं मेजरमेंट किती येईल तर 180 डिग्री. म्हणजे काय म्हणणार तुम्ही F प्लस, ठीक आहे, F प्लस G, ओके, F प्लस G इज इक्वल टू 180 डिग्री. रिजन लिनियर पेअर, रिजन काय लिनियर पेअर. ठीक आहे, आता F आणि G जर 180 आलं तर या ठिकाणी F किती आहे तुमचं तर माहित नाही आणि G 80 आहे. सो तुमचं काय होईल F प्लस 80 इज इक्वल टू 180. बरोबर आहे, F प्लस 80 इज इक्वल टू 180 कारण G काय तुमचा तो 180 तो पुट केला. आता हा 80 तिकडे गेला तर मायनस होईल. सो F इज इक्वल टू काय होईल तुमचा 180 मायनस 80. सो अँगल F मिळेल तुम्हाला 100 डिग्री. अँड दॅट इज द कंप्लीट सोल्युशन ऑफ दिस प्रॉब्लेम.
ठीक आहे, हे तुमचं कम्प्लीट सोल्युशन आहे. अशा पद्धतीने तुम्ही बाकी अँगल सुद्धा फाइंड करू शकता. आता या ठिकाणी इथं दोन एफ आणि जी जर फाइंड करायचं म्हटलं तर अशा पद्धतीने एफ आणि जी फाइंड करता येतं की हा ए जी चा काय होतो एक्सटेरियर अल्टरनेट अँगल म्हणून जी 80 आणि हा एफ आहे त्याचा लिनियर पेअर, मग हा एफ मिळाला 100, दोन्ही मिळून 180. आता तुम्ही असं सुद्धा करू शकता की हा एफ एच काय त्याचा याचा अपोजिट अँगल आहे एफ चा अपोजिट अँगल एच आहे, तर एफ मग एच पण किती 100 डिग्री बरोबर आहे. आणि हा जी चा अपोजिट काय ई, तर ई पण किती येईल 80, म्हणजे हा जी आणि ई काय आला 18 आणि एफ आणि एच काय आला 100. आता इथे पण हा ए चा अपोजिट काय सी, तर सी किती येईल 18 डिग्री आणि हा एफ आणि बी हे काय करस्पॉन्डिंग अँगल, म्हणजे एफ चं मेजरमेंट बी किती येईल 100 आणि बी चा अपोजिट डी पण किती येईल 100, म्हणजे हे बरोबर असं येईल की 100 80 100 अशा पद्धतीने तुम्ही ऑल अँगल त्या ठिकाणी फाइंड करू शकता. ठीक आहे, लक्षात कसं आलं परत लक्ष द्या. हा ए आणि हा ई किंवा तुम्ही असं डायरेक्ट म्हणू शकता हा ए आणि हा जी काय तुमचे एक्सटेरियर अल्टरनेट अँगल दोन्ही काय झाले 80. ठीक आहे, आता हा लिनियर पेअर सॉल्व्ह केला तर एफ किती आला 100. आता जी आणि ई एकमेकांचे काय अपोजिट अँगल, म्हणजे जी 80 चा तर ई पण 80 चा. आता एफ 100 चा तर एच पण 100 चा अपोजिट अँगल. आता ए 100 चा तर सी ए 80 चा तर सी पण 80 चा अपोजिट अँगल. आता बी आणि एफ चा विचार केलात काय करस्पॉन्डिंग अँगल, दोन लाईन जेव्हा पॅरलल असतात आणि एक ट्रान्सव्हर्सल जेव्हा त्याला इंटरसेक्ट करते त्यावेळेस ती करस्पॉन्डिंग अँगलची पेअर असते ती काय असते तर कॉन्ग्रुएंट असते. मग हा एफ जर 100 चा बी पण 100 चा आणि बी आणि डी अपोजिट आहेत तो डी पण किती तुमचा 100 चा. अशा पद्धतीने तुम्ही हे 8 ची अँगल पूर्ण 8 अँगलचं मेजरमेंट तुम्ही काय करू शकता फाइंड करू शकता. आणि एफ आणि जी जे फाइंड करायचं त्या या पद्धतीने आपण फाइंड केलंय. काय केलं तर ए आणि जी काय तर एक्सटेरियर अल्टरनेट अँगल आहेत, त्यामुळे एफ चं जे ए चं जे मेजरमेंट आहे ते जी चं मेजरमेंट आलं ए आणि जी एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. सो जी किती आला 80 आणि एफ आणि जी चा जर विचार केला तर एका स्ट्रेट लाईन वरती म्हणजे लिनियर पेअर अँगल आहेत. सो एफ प्लस जी चं 180. आता हा 80 तिकडे पाडला तर मायनस 180 मायनस 80 100, जी एफ आला 100. अशा पद्धतीने तुमचा एफ 100 आणि जी 80 डिग्री. असं हे झालं कम्प्लीट सोल्युशन ऑफ दिस प्रॉब्लेम. ओके, आय होप समजलं असेल. चला आता प्रॉब्लेम नंबर 7 थोडं फास्ट घेतलं तरी चालेल बिकॉज सर्व प्रॅक्टिस आपण केलेली आहे. प्रॉब्लेम सेट इज अ मिक्सिंग ऑफ ऑल दिस थिंग. ओके, आता प्रॉब्लेम नंबर 7 काय म्हटलंय प्रॉब्लेम नंबर 7 मध्ये की इफ नंतरचा पार्ट हा गिवन असतो. ओके, लाईन AB इज पॅरलल टू CF. लाईन AB इज अ पॅरलल टू दॅट CF. हा AB आणि CF एकमेकांना पॅरलल आहे. त्यानंतर BC इज अ पॅरलल टू ED. BC आणि ED सुद्धा एकमेकांना पॅरलल आहे. तर अँगल ABC आणि AD कोणता ABC आहे तर हा ABC. नंतर FD कोणता FD हा FDE. हे आपल्याला एकमेकांना इक्वल आहेत हे प्रूव्ह करायचे. ठीक आहे, लेट्स सॉल्व स्टेप बाय स्टेप आपण सोल्युशन बघूया. ओके, सगळ्यात पहिले गिवन पार्ट लिहून घेऊया. सो गिवन पार्ट काय दिलाय गिवन पार्ट दिलाय लाईन AB is parallel to line CF. Line AB is parallel to line CF. आणि नंतर काय दिलाय तर लाईन BC is parallel to line ED. हे सर्व गिवन दिलंय. AB CF ला आणि BC ED ला पॅरलल दिलंय. हे झालं गिवन. आता टू प्रूव्ह सगळं क्वेश्चन मधून आणि फिगर मधून लिहायचं कॉपी करून. ठीक आहे, टू प्रूव्ह काय तर अँगल ABC इफ नंतरचा पार्ट जो असतो तो असतो गिवन आणि देन नंतरचा जो पार्ट असतो तो टू प्रूव्ह. सो प्रूव्ह दॅट काय तर अँगल ABC इज इक्वल टू अँगल FDE. हे आपल्याला काय करायचं तर प्रूव्ह करायचं. ठीक आहे, आता काय करायचं आपल्याला प्रूफ. चला मग आता प्रूफ सॉल्व्ह करूया. प्रूफ लिहूया. ठीक आहे, अतिशय सिंपल प्रूफ आहे. 3-4 लाईन मध्ये आन्सर होईल. फक्त थोडासा या ठिकाणी स्किल आणि बेसिक थिंगचा उपयोग करावा लागेल. आता ही फिगर या ठिकाणी आहे. आता सपोज आपण जर म्हटलं की AB इज अ पॅरलल टू CF, म्हणजे आता ही लाईन AB आहे सपोज. लेट्स सी स्पेशली ड्रॉ करून दाखवतो तेव्हा तुमच्या लक्षात येईल. हा इथे A पॉइंट आणि इथे आहे तुमचा B पॉइंट. ही लाईन AB आहे. ठीक आहे, त्यानंतर CF लाईन. कोणती लाईन CF. लेट्स सी इकडे खाली F पॉइंट येईल आणि इथे आला C पॉइंट. ओके,
सी पॉईंट याच्या स्ट्रेटला असेल मग, ठीक आहे. या बीच्या स्ट्रेटला आहे ते सी पॉईंट. ओके, आता इकडे पी वगैरे दिलंय तर हे एक्स्ट्राच आहे, याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, ठीक आहे. ओके, आता हा ए बी आणि सी एफ या दोन लाईन एकमेकांना पॅरलल आहेत. सी एफ एवढंच नाव घेतलं, परंतु ही लाईन कुठे थांबते का नाही, लाईनच्या दोन्ही साईडला एरो असतात, त्या दोन्ही इनफायनाइट वाढत जाते, ती कुठेही थांबत नाही, त्यामुळे ही सी एफ लाईन समोर गेलेली, ठीक आहे. आणि आता ही जी बीसी आहे सपोज, याचं ट्रान्सव्हर्सल, बीसी काय एक ट्रान्सव्हर्सल आलं इथपर्यंत लक्षात. बीसी ही सीएफ नाव दिलं म्हणजे ही लाईन इथपर्यंतच आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं की सीएफ नाव दिलं म्हणजे लाईन इथपर्यंत, तसं काही नसतं. सपोज किती लांबी लाईन असली, मी एपी नाव दिलं तर ही लाईन इथपर्यंत असणार आहे. इनफायनाइट किती पण वाढू शकतो मी, इतकी लंबी ती लाईन असू शकते, ठीक आहे. त्या लाईनला नाव जरी ते दिलं, त्या लाईनवरचे ते दोन पॉईंट आहेत म्हणून त्याला नाव दिलं. लाईन इनफायनाइट वाढत जाते, ठीक आहे. सो हा एबी आणि ही सीएफ लाईन दोघे एकमेकांना पॅरलल आहे आणि ही बीसी काय तर ट्रान्सव्हर्सल आहे. मला सांगा, ज्या वेळेस दोन लाईन पॅरलल असतात आणि ट्रान्सव्हर्सल त्यांना इंटरसेक्ट करते, त्यावेळेस हे तयार होणारे जे अल्टरनेट अँगल असतात झेड मध्ये, हा अँगल आणि हा अँगल काय होतील मित्रांनो, हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट होतील, इक्वल होतील. बिकॉज when two lines are parallel and one transversal is intersect them, then the alternate angle from are congruent or equal in measure, ठीक आहे. ते इक्वल असतात, बरोबर आहे. मग या ठिकाणी हा कोणता अँगल आहे, एबीसी. हा अँगल एबीसी इज इक्वल टू अँगल बीसीएफ, सॉरी बीसीएफ म्हटल्यापेक्षा इथं वरती डी पॉईंट दिला त्यांनी, तर बीसीडी, बरोबर आहे. म्हणजे हा अँगल एबीसी आणि हा बीसीडी हे काय होतील मित्रांनो, अल्टरनेट अँगल होतील. काय होतील अल्टरनेट अँगल, हा अँगल आणि हा अँगल, ठीक आहे. हे अल्टरनेट अँगल तयार होतील. समजलं असेल तुम्हाला, ठीक आहे. चला मग आपण लिहूया या ठिकाणी प्रूफ मध्ये. काय म्हणू आपण प्रूफ मध्ये म्हणू आपण line AB is parallel to line CF, is parallel to line CF. Therefore, angle ABC, हा angle ABC is equal to angle BCD, is equal to angle BCD because alternate angle, कोणते अँगल आहेत हे, alternate angle. And this is equation number first. हे काय आलं तुमचं, याला फर्स्ट नाव दिलं आपण की AB पॅरलल टू CF असेल, तर हा ABC आणि BCD हे काय दोन हे अल्टरनेट अँगल आहेत, ठीक आहे. आता सेकंड काय गिवन दिले, BC is parallel to ED. लाईन BC is parallel to line ED. BC is parallel to line ED. लक्ष द्या. आता BC आणि ED एकमेकांना पॅरलल आहे. सपोज दिस इज लाईन BC, ठीक आहे, आणि नेक्स्ट ही आहे ईडी. सो ही या ठिकाणी असेल ईडी, ही बीसी आणि ईडी लाईन आहे. आता जर ही पी लाईन ट्रान्सव्हर्सल म्हणजे पीएफ जर ट्रान्सव्हर्सल म्हटलं तर या बीसी आणि डी मधून दोन्ही मधून पास झालेली आहे, ठीक आहे. ठीक आहे, ही तुमची ट्रान्सव्हर्सल म्हटलं. इथे नाव आहे तुमचं एफ आणि इथे नाव आहे पी. ओके, तर ही जर ट्रान्सव्हर्सल तुम्ही म्हटलं बीसी इज पॅरलल टू जर ईडी असेल, तर मित्रांनो हा तुमचा जो सी पॉइंट आहे तो इथे आहे. कुठे, इथे, ठीक आहे. तर तुमचा हा अँगल आणि हा अँगल काय होतील, म्हणजे कोणता, हा अँगल आणि हा अँगल कोणते अँगल असतात, करस्पॉन्डिंग अँगल. जेव्हा दोन लाईन पॅरलल असतात आणि एक ट्रान्सव्हर्सल त्यांना इंटरसेक्ट करते, म्हणजे जेव्हा ह्या दोन लाईन, ठीक आहे, जेव्हा दोन लाईन पॅरलल असतात आणि एक ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट करते, तेव्हा हे जे दोन अँगल असतील हे पण काय असतात, करस्पॉन्डिंग अँगल. आणि करस्पॉन्डिंग अँगलचं मेजरमेंट कॉन्ग्रुएंट असतं, इक्वल असतं. या सर्व बेसिक गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. आणि जर हे समजत नसेल, अवघड वाटत असेल, तर प्रिव्हियस जे 4 ते 5 व्हिडिओ आहेत ते सर्व व्हिडिओ बघा, नक्की तुम्हाला बेसिक समजेल, ठीक आहे. तर हे आहेत तुमचे करस्पॉन्डिंग अँगल. कोणते अँगल आहेत, करस्पॉन्डिंग अँगल. मग कोणता कोणता अँगल, तर लक्ष द्या इकडे बघा, या येलो कलर मध्ये हा अँगल बीसीडी. कोणता अँगल, बीसीडी. आणि नंतरचा हा अँगल एफडीई. बीसीडी आणि एफडीई हे येलो वाले हे काय करस्पॉन्डिंग अँगल आहेत दोन पॅरलल लाईनचे. मग बीसी इज पॅरलल टू ईडी जर असेल तर अँगल बीसीडी इज इक्वल टू अँगल एफडीई, इज इक्वल टू अँगल एफडीई. हे कॉन्ग्रुएंट आहेत. कशामुळे, तर रिझन येईल करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग अँगल,
काय आहेत ते तर करस्पॉन्डिंग अँगल आहेत, त्यामुळे ते इक्वल आहेत. याला इक्वेशन सेकंड नाव द्या. ठीक आहे, लक्षात आलं की AB इज पॅरलल टू CF होतं, ही AB आणि CF पॅरलल होतं, ही ट्रान्सव्हर्सल होती. तर हा अँगल आणि हा अँगल काय होता इक्वल. त्यानंतर आता ह्या दोन लाईन आडव्या पॅरलल झाल्या आणि ही जर तुम्ही ट्रान्सव्हर्सल म्हटलं तर हा अँगल आणि हा अँगल करस्पॉन्डिंग अँगल ते पण काय झाले इक्वल. मग आता सपोज या ठिकाणी जर तुम्ही म्हटलं की तुम्ही जर ह्या सपोज याला 1 नाव दिलं, या ABC ला 1 नाव दिलं, या BCD ला 2 नाव दिलं आणि ह्या ED ला 3 नाव दिलं, तर 1 इज इक्वल टू काय आहे 2. 1 इज इक्वल टू काय आहे 2, कारण ABC आणि BCD काय एकमेकांना इक्वल, तर 1 इज इक्वल टू 2 आहे. नंतर BCD इज इक्वल टू FD आणि 2 इज इक्वल टू पण 3 आहे. म्हणजे हा 2 जो आहे हा दोघांनाही इक्वल आहे, म्हणजे 1 इज इक्वल टू 3 होईल. 1 इज इक्वल टू 3 म्हणजे हा ABC आणि FD हे सुद्धा एकमेकांना काय होईल इक्वल होईल. म्हणजे या ठिकाणी दोन्ही म्हणजे सपोज जर इक्वल कसे होईल की मी म्हटलं हा BCD 50 चा आहे, तर हा BCD जर 50 डिग्री असेल तर हा ABC पण काय होईल 50 डिग्री, कारण BCD आणि ABC इक्वल आहे. आणि मग BCD जर 50 असेल तर हा FD हा खालचा पण काय होईल 50, म्हणजे तीनही एकमेकांना काय आहेत इक्वल आहे. म्हणजे आपण काय म्हणू शकतो फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड की जर हा BCD दोघांना इक्वल असेल तर हे दोन पण काय आहेत एकमेकांना इक्वल. सो अँगल ABC इज इक्वल टू अँगल FDE. अँगल ABC इज इक्वल टू अँगल FDE आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. हेन्स प्रूव्ह. अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम प्रूव्ह झाला. ठीक आहे, लेट्स सी. अतिशय सोपं सोल्युशन आहे. सगळ्यात पहिले AB इज पॅरलल टू CF, मग हे दोन अँगल आले अल्टरनेट अँगल तर मेजरमेंट इक्वल असतं. ठीक आहे, त्यानंतर BC इज पॅरलल टू ED, हा BC आणि ED पॅरलल झाले, हे करस्पॉन्डिंग अँगलचं मेजरमेंट पण काय असतं इक्वल. आणि ABC आणि BCD इक्वल असेल आणि हाच BCD जर FD ला इक्वल असेल तर हे दोन्ही साइड इक्वल आहे म्हटलं तर हे ABC आणि FD पण काय झाले इक्वल, आणि तेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. अशा पद्धतीनं आपण प्रॉब्लेम नंबर 7 ला सॉल्व्ह करू शकतो. दिस इज अ कम्प्लीट सोल्युशन ऑफ प्रॉब्लेम नंबर 7. ठीक आहे, आय होप समजलं असेल. सो आता हा लास्ट क्वेश्चन आहे आणि अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन आहे या पूर्ण प्रॅक्टिस सेट मधला आणि या पूर्ण चॅप्टर मधला. हा एक अत्यंत महत्त्वाचा क्वेश्चन आहे जे की हाय ऑर्डर थिंकिंग हॉट क्वेश्चन जे असतात बरोबर आहे त्यामध्ये हा क्वेश्चन एक येऊ शकतो. ठीक आहे, इन फिगर काय म्हटलंय की लाईन PS इज अ ट्रान्सव्हर्सल. ही पूर्ण लाईन PS जी आहे ती काय आहे तर ट्रान्सव्हर्सल आहे. फिगर बघितलं थोडं कॉम्प्लिकेटेड वाटतं, कॉम्प्लिकेटेड वाटून घ्यायचं नाही. स्टेप बाय स्टेप गेलं तर कितीही किचकट आणि कॉम्प्लिकेटेड फिगर असू द्या ती सोपीच असते, कारण जेवढी फिगर अवघड वाटत असली तेवढं त्याला जायचे रस्ते खूप सोपे असतात आणि जेवढं सोपं वाटतं ते थोडं अवघड असतं. त्यामुळे जेवढी अशी किचकट आणि कॉम्प्लिकेटेड फिगर दिसली की समजायचं अतिशय सोपं आहे, कारण त्याला रस्ते खूप सोपे असतात जायला. ठीक आहे, सो PS इज अ ट्रान्सव्हर्सल अँड लाईन AB इज अ पॅरलल टू CD. ही AB आणि CD या दोन लाईन एकमेकांना पॅरलल आहे आणि PS काय तर ट्रान्सव्हर्सल आहे. ठीक आहे, अँड रे QX QY अँड रे RX RY आर अँगल बायसेक्टर. हा QX त्यानंतर हा XR, हा RY, त्यानंतर हा QY, हे सगळे काय आहेत तर अँगल बायसेक्टर आहेत. अँगल बायसेक्टर म्हणजे काय की सपोज हा एखादा अँगल असेल आणि याला जर तुम्ही अँगल बायसेक्टर ड्रॉ केला याचा अर्थ हा बायसेक्टर जो आहे हा अँगलला इक्वल दोन भागांमध्ये डिवाइड करतो, त्याला अँगल बायसेक्टर म्हणतात. म्हणजे हा अँगल आणि हा अँगल काय असेल इक्वल असेल. एका अँगलला इक्वल दोन भागांमध्ये किंवा कुठलाही ऑब्जेक्टला इक्वल दोन भागांमध्ये डिवाइड करणे याला बायसेक्टर म्हणायचं. आणि अँगल बायसेक्टर म्हणजे अँगलला इक्वली दोन भागांमध्ये जो डिवाइड करतो त्याला आपण अँगल बायसेक्टर म्हणतो. मग आता लक्षात घेतलं इकडे थोडंसं लक्ष द्या इकडे की सपोज तुमचा हा QX हा या AQR या पूर्ण अँगलचा बायसेक्टर आहे बरोबर आहे. सपोज हा AQR असेल AQR. ठीक आहे, लक्ष द्या हा AQR हा तुमचा काय तुमचा QX हा काय तुमचा X हा याचा अँगल बायसेक्टर आहे. म्हणजे ह्या अँगलला आपणला AQX ला आणि हा XQR या दोन्ही काय इक्वल होतील, काय होतील इक्वल होतील बरोबर आहे. मग या ठिकाणी आपण काय लिहू शकतो गिवन मध्ये आपण काय लिहू शकतो, गिवन मध्ये आपण लिहू शकतो अँगल AQR इज इक्वल टू काय होईल अँगल AQR तुमचा तर AQR होईल AQX प्लस अँगल AQR काय होईल AQR
ए क्यू एक्स प्लस एक्स क्यू आर प्लस अँगल एक्स क्यू आर, अँगल एक्स क्यू आर. ठीक आहे, म्हणजेच काय होईल आता सपोज याला जर तुम्ही x म्हटलं आणि याला x म्हटलं तर x प्लस x काय होईल 2x. सो अँगल ए क्यू आर काय होईल तुमचा तर x प्लस x दॅट इज इक्वल टू 2x. x प्लस x काय होईल 2x. म्हणजे हा अँगल ए क्यू आर बनलाय तुमचा या x प्लस x 2x, बरोबर आहे. ए क्यू एक्स आणि x क्यू आर पासून म्हणजे तो झाला 2x. आलं इथपर्यंत लक्षात. आता नेक्स्ट, आता पुढचं जर बघितलं, ठीक आहे, लेट्स सी. आता हा तुमचा क्यू आहे, हा कोणत्या अँगलचा बायसेक्टर आहे आर क्यू बी चा. सपोज हा तुमचा आर क्यू बी, हा इथला आर, हा इथला क्यू आणि हा इथला बी, हा आर क्यू बी आहे आणि हा मधला रे आहे तुमचा वाय. ठीक आहे, क्यू वाय. हा क्यू वाय डिवाइड करतो म्हणजे हे याला इक्वली दोन पार्ट मध्ये डिवाइड करतो. सपोज याला नाव वाय दिलं आणि याला पण नाव वाय दिलं तर तुमचा आर क्यू बी काय होईल तुमचा तर आर क्यू वाय प्लस वाय क्यू बी, बरोबर आहे. आर क्यू वाय प्लस वाय क्यू बी म्हणजे तुमचा अँगल आर क्यू वाय काय होईल आर क्यू वाय, अँगल आर क्यू वाय काय होईल आर क्यू वाय आर क्यू सॉरी आर क्यू बी, दॅट इज मिस्टेक. अँगल आर क्यू बी काय होईल तुमचा तर अँगल आर क्यू बी इज इक्वल टू अँगल आर क्यू वाय प्लस अँगल वाय क्यू बी, वाय क्यू बी काय होईल म्हणजे अँगल आर क्यू बी हा होईल y प्लस y. सो दॅट इज इक्वल टू अँगल आर क्यू बी इज इक्वल टू काय होईल 2y. आर क्यू बी काय झालं तुमचं 2y, बरोबर आहे. आणि या सर्व गोष्टी जर आपण फिगर मध्ये लिहून टाकल्या तर मग इकडे लिहायची गरज पण पडणार नाही. काय लिहिणार आपण इथं की सपोज हा अँगल पण काय होईल x आणि हा अँगल पण काय होईल x, हे दोन झाले x x. ठीक आहे, आता इकडे हा अँगल काय होईल तुमचा y आणि हा पण काय होईल y. ठीक आहे, त्याच्यानंतर हा अँगल पकडला तुमचा तर हा काय होईल तुमचा z, हा पण काय होईल z. ठीक आहे, त्याच्यानंतर ओके हा पकडला इथे हा काय होईल w आणि हा इकडचा पण काय होईल w. अशा पद्धतीने हे अँगल काय झाले बायसेक्ट झाले. ठीक आहे, हे सर्व तुम्हाला लिहायची गरज पण पडणार नाही. ठीक आहे, हा ए क्यू आर काय होईल तुमचा ए क्यू एक्स प्लस एक्स क्यू आर एक्स प्लस एक्स 2x होईल. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही जर हे नाही लिहिलं तरी पूर्ण जाईल, पण एक समजावं म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला लिहून दाखवलं. तर डायरेक्ट आपण फिगर मध्ये लिहून घेतलं. ठीक आहे, फिगर मध्ये लिहिलं, आय होप तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, नसेल समजलं परत बघा कसं आलं. ठीक आहे, हा ए क्यू आर बनलाय ए क्यू एक्स प्लस एक्स क्यू आर, कारण हा ए क्यू एक्स चा बायसेक्टर आहे. मग क्यू एक्स ला काय केलं या ए क्यू आर ला इक्वल दोन भागांमध्ये डिवाइड केलं. सो हा झाला एक्स आणि हा भाग झाला एक्स. या क्यू वाय ने पण ह्या आर क्यू बी ला दोन भागामध्ये डिवाइड केलं वाय वाय. आता ह्या आर वाय ने पण ह्या क्यू बी आर डी ला दोन भागामध्ये डिवाइड केलं, हा झाला झेड झेड. आता या सी क्यू आर सी ला म्हणजे याला पण सी आर क्यू ला या आर एक्स ला दोन भागामध्ये डिवाइड केलं, हे झालं डब्ल्यू डब्ल्यू. अशा पद्धतीने अँगल तयार झाले. ठीक आहे, आता सगळ्यात पहिले आता या बायसेक्टरला आपण विसरून जाऊया. बायसेक्टरला काय करू विसरून जाऊ. आता सपोज ही ए बी लाईन आहे आणि सी डी लाईन आहे. ही ए बी आहे आणि हे सी डी आहे. स्टेप बाय स्टेप लक्षात घ्या बरं. एकदम किसकटली लक्षात आलं तर फास्ट झालं तर लक्षात येणार नाही, वाटलं तर मी थोडं स्लो घेतो. इथपर्यंत लक्षात आलं असेल तुमच्या हे अँगल बायसेक्टरनं याला दोन इक्वल भागांमध्ये डिवाइड केलं. मग हे अँगल बायसेक्टर एक्स एक्स, हा अँगल बायसेक्टर वाय वाय, हे झेड झेड आणि डब्ल्यू डब्ल्यू इक्वल दोन भागांमध्ये डिवाइड केलं. इथपर्यंत लक्षात आलं. आता काय करू ही फिगर थोडी सेपरेट ड्रॉ करून मी तुम्हाला समजून सांगतो पुढच्या गोष्टी. ठीक आहे, आता हे बायसेक्टर विसरून जाऊ. ए बी आणि सी डी काय पॅरलल आहे आणि ही जी पी एस आहे तुमची. ठीक आहे, हे पी. ठीक आहे, आणि इकडे खाली एस नाव आहे. या दोन पॉइंटला आर क्यू नाव दिलं, याला आर दिलं आणि याला क्यू नाव दिलं. ठीक आहे, हे आर क्यू. अशा पद्धतीची फिगर बायसेक्टरला विसरून जाऊ. आता मला सांगा ज्यावेळेस ए बी आणि सी डी एकमेकांना पॅरलल असेल त्यावेळेस हे तयार होणारे अल्टरनेट अँगल आहे हे काय असतात मित्रांनो इक्वल मेजरमेंटचे असतात. बरोबर आहे, कॉन्ग्रुएंट असतात. मग हा तुमचा ए क्यू आर कोणता अँगल ए क्यू आर आणि पुढचा हा क्यू आर आणि इकडे काय नाव दिलंय बी. बरोबर, डी झालं क्यू आर डी, हा डी आहे. तर हा ए क्यू आर आणि हा क्यू आर डी हे दोघे काय झाले इक्वल मेजरमेंट बिकॉज अल्टरनेट अँगल. काय ते हा ए क्यू आर आणि क्यू आर डी, हा डी इथे बरं का, इथे कन्फ्युजन वाटेल तुम्हाला, हा डी इथे आहे. ठीक आहे, तर हा ए क्यू आर आणि हा क्यू आर डी एकमेकाचे अल्टरनेट अँगल आहे. म्हणजे हा पूर्ण अँगल ए क्यू आर कोणता तर हा पूर्ण ए क्यू आर, हा पूर्ण ए क्यू आर म्हणजे तो एक्स प्लस एक्स 2x आहे.
आणि हा क्यू आर डी तो झेड प्लस झेड 2z आहे, हा क्यू आर डी झेड प्लस झेड 2z आहे आणि हा ए क्यू आर एक्स प्लस एक्स 2x आहे. अशा पद्धतीने हे काय झालं, एकमेकाचे अल्टरनेट अँगल झाले. मग तुम्ही ते लिहू शकता. काय लिहिणार तुम्ही सोल्युशन मध्ये तुम्ही म्हणणार की लाईन ए बी इज पॅरलल टू लाईन सी डी. लाईन ए बी इज पॅरलल टू लाईन सी डी. मग लाईन ए बी आणि सी डी जर एकमेकांना पॅरलल असेल, ही फिगर मिटवून टाकतो मी. ठीक आहे, तुमच्या लक्षात आला असेल. आता ए बी आणि सी डी जर एकमेकांना पॅरलल असेल तर हे अल्टरनेट अँगल होतील. कोणते अल्टरनेट अँगल होतील, तर अँगल ए क्यू आर. हा ए क्यू आर अँगल ए क्यू आर इज इक्वल टू ए क्यू आर इज इक्वल टू क्यू आर डी. ठीक आहे, हा पूर्ण ए क्यू आर. ठीक आहे, आणि हा क्यू आर डी इज इक्वल टू अँगल क्यू आर डी. कशामुळे इक्वल झाले तर हे बिकॉज ऑफ अल्टरनेट अँगल. काय ते अल्टरनेट अँगल आहे, अल्टरनेट अँगल. सो ए क्यू आर इज इक्वल टू अँगल क्यू आर डी. हा ए क्यू आर आणि क्यू आर डी एकमेकांना काय झाले. आता ए क्यू आर काय मित्र, ए क्यू आर एक्स प्लस एक्स 2x. ठीक आहे, ए क्यू आर काय तुमचा तर 2x आहे, एक्स प्लस एक्स 2x आहे. आता क्यू आर डी जर बघितलं तर हा क्यू आर डी काय झेड प्लस झेड 2z आहे, हा 2z. ठीक आहे, हा ए क्यू आर पूर्ण, तर मग हा एक्स प्लस एक्स 2x आहे ए क्यू आर, आणि हा क्यू आर डी काय तर झेड प्लस झेड 2z आहे. बरोबर आहे. आता झेड व्यवस्थित ड्रॉ करावं लागेल तर कन्फ्युजन होईल. ठीक आहे, तर हा झेड. आता या ठिकाणी 2 जर कॅन्सल केलं तर x इज इक्वल टू काय आलं झेड. x इज इक्वल टू काय आलं झेड आलं. जर x 2 कॅन्सल केलं तर x इज इक्वल टू झेड आलं. आता x म्हणजे काय, आता आपल्याला हा कोऑर्डिनेटर प्रूव्ह करायचा आहे म्हटल्यानंतर आतला अँगल घेऊ. कोऑर्डिनेटर आता x म्हणजे काय होईल तुमचा, तर हा a q x पण x होईल आणि हा x q r पण काय होईल तुमचा x होईल. पण आपल्याला कोऑर्डिनेटर हा पूर्ण प्रूव्ह करायचा आहे q x r y. म्हणून आपण काय करू, कोऑर्डिनेटरच्या आतला अँगल घेऊ. मग सपोज आपण हा घेतला एक्स क्यू आर. कोणता अँगल घेतला, एक्स क्यू आर. बघा हा एक्स क्यू आर काय तुमचा एक्स आहे, म्हणजेच अँगल एक्स क्यू आर इज इक्वल टू आता झेड. झेड काय होईल, आता हा डी आर वाय पण झेड होईल आणि हा हा डी आर वाय पण झेड होईल आणि इकडचा कोणता आहे तर हा क्यू आर वाय पण झेड होईल. ठीक आहे, हा क्यू आर वाय पण झेड होईल आणि हा डी आर वाय पण झेड होईल. पण आपण कोऑर्डिनेटरच्या आतला अँगल घेऊ. काय घेऊ आपण, हा वाय आर क्यू. हा वाय आर क्यू क्यू आर वाय, हा आर वाय क्यू वाय आर क्यू. हा अँगल वाय आर क्यू. हे काय घेतले आपण इक्वल घेतले. आता मला सांगा, सपोज मी या ठिकाणी हे काढून दाखवतो तुम्हाला. ही क्यू एक्स रे आहे. हा कोणता रे, इथला क्यू पॉइंट आणि हा रे आहे एक्स क्यू एक्स. दुसरा कोणता आहे, हा फिक्स आर पॉइंट आणि पुढे हा वाय रे आहे. ठीक आहे, हा वाय रे आहे. आणि सपोज हा क्यू आर काय तर ट्रान्सव्हर्सल आहे. क्यू आर काय ट्रान्सव्हर्सल आहे. हा इथला अँगल काय एक्स म्हणजे काय तुमचा एक्स क्यू आर आणि हा इथला अँगल काय आहे झेड म्हणजे वाय आर क्यू. हे दोन्ही इक्वल आहे. कुठे इथे लक्ष द्या, हा एक्स क्यू आर म्हणजे एक्स आणि हा क्यू आर वाय म्हणजेच वाय आर क्यू. हा झेड, हा एक्स आणि झेड हे एकमेकांना काय आले, कॉन्ग्रुएंट आले. मित्रांनो मला सांगा, ही ट्रान्सव्हर्सल आणि ह्या दोन लाईन हे दोन अँगल जर काय होतील तुमचे अल्टरनेट अँगल. काय होतील हे अल्टरनेट अँगल. आणि जेव्हा दोन लाईनला एक ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट करते आणि तयार होणारे अल्टरनेट अँगल हे कॉन्ग्रुएंट असतात, तेव्हा बाय अल्टरनेट अँगल टेस्ट आपण काय म्हणू शकतो की ह्या दोन लाईन किंवा हे दोन रे काय एकमेकांना पॅरलल आहे. मग या ठिकाणी हे दोन अँगल हा एक्स आणि हा झेड इक्वल आले. याचा अर्थ काय, तर रे क्यू एक्स कोणता रे, तो रे क्यू एक्स इज रे क्यू एक्स इज पॅरलल टू रे आर वाय. हे दोन्ही एकमेकांना काय झाले, हा झेड अल्टरनेट अँगल इक्वल आल्यामुळे एकमेकांना पॅरलल झाले. आणि कशामुळे झाले तर बाय अल्टरनेट अँगल टेस्ट. रिझन काय द्यावं लागेल, अल्टरनेट अँगल टेस्ट. अल्टरनेट अँगल टेस्ट नुसार हा रे क्यू एक्स आणि रे आर वाय हे एकमेकांना पॅरलल आले. बिकॉज जेव्हा हे क्यू एक्स आणि आर वाय याला क्यू आर इंटरसेक्ट करतो आणि हा क्यू एक्स क्यू आर हा एक्स अँगल आणि हा वाय आर क्यू हा झेड अँगल हे एकमेकांचे काय झाले अल्टरनेट अँगल. जेव्हा अल्टरनेट अँगलची कोणतीही एक पेअर, अल्टरनेट अँगल टेस्ट काय सांगते की जेव्हा
दोन लाईन असतात त्याला एक ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट करते, त्यावेळेस तयार होणाऱ्या अल्टरनेट अँगलची फक्त कोणतीही एक पेअर ही कॉन्ग्रुएंट इक्वल असेल तर त्यावेळेस त्या दोन लाईन एकमेकांना पॅरलल आहे ही अल्टरनेट अँगल टेस्ट सांगते. या ठिकाणी एक्स आणि झेड हे अल्टरनेट अँगलची एक पेअर काय झाली तर इक्वल झाली, कॉन्ग्रुएंट झाली. त्यावरून आपण म्हटलं की हा QX आणि हा RY हे दोन रे काय एकमेकांचे पॅरलल रे आहेत. हे झालं फर्स्ट. आता सिमिलरली तुम्ही काय करू शकता, सिमिलरली आपण या ठिकाणी x घेतलं. आता इकडून जर पकडलं तुम्ही तर बघा हा XRQ आणि हा इकडचा RQY हे y आणि w हे दोन अँगल सुद्धा एकमेकांना इक्वल येतील बिकॉज अल्टरनेट अँगल. बरोबर आहे, बरोबर आहे. आपण इथे ड्रॉ करून दाखवतो मी. सपोज हे तुमचं Q आणि हा y आहे, ठीक आहे. Q आणि y. इकडे काय तुमचा हा R पॉइंट फिक्स आणि इकडे काय तुमचा ते x आहे, ठीक आहे. x आहे आणि सपोज तुम्ही कोणती म्हटलं तर ही QRच काय म्हटलं तुम्ही या ठिकाणी ही ट्रान्सव्हर्सल आहे. तर हा अँगल काय तुमचा Z आणि हा अँगल काय Y. म्हणजे तुमचा हा YQR, हा YQR काय इथलं Y, बरोबर आहे. आणि इथला हा XRQ काय W. मग हे दोन पण काय होतील अल्टरनेट अँगल होतील. काय होतील अल्टरनेट अँगल. आणि जेव्हा दोन लाईन मधला एक ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट करते आणि अल्टरनेट अँगल इक्वल असतात तेव्हा आपण काय म्हणतो बाय अल्टरनेट अँगल टेस्ट हे QY आणि XR एकमेकांना काय पॅरलल. तर सिमिलरली तुम्ही हा QY आणि XR पण काय होऊ शकता पॅरलल. तुम्ही सिमिलरली डायरेक्ट लिहू शकता पण कसं आलं हे सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे म्हणून मी या ठिकाणी सांगितलं. मग तुम्ही काय म्हणू शकता इथं सिमिलरली, काय म्हणू शकता सिमिलरली. सिमिलरली काय होईल तर रे, सिमिलरली रे हा कोणता आहे RX, रे RX is parallel to, similarly रे RX is parallel to रे QY, रे QY. इथपर्यंत आलं. आय होप इथपर्यंत समजलं असेल. ठीक आहे, इथपर्यंत आपलं कंप्लीट सोल्युशन या ठिकाणी आलेलं आहे. आलं लक्षात. काय आलं मित्रांनो इथपर्यंत. तर इथपर्यंत QX आणि RY आणि RX आणि QY हे दोन रे एकमेकांना पॅरलल आले. कसे आले तर अल्टरनेट अँगल टेस्ट नुसार. सगळ्यात पहिले ही AB आणि CD एकमेकांना पॅरलल होतं म्हणून हा टोटल अँगल AQR. कोणता अँगल इकडे लक्ष द्या मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी. ओके, हा टोटल अँगल कोणता हा AQR आणि दुसरा हा QRD. हे दोन अँगल अल्टरनेट अँगल म्हणून एकमेकांना इक्वल आले. आता या ठिकाणी हा बायसेक्टर असल्यामुळे x + x काय झालं 2x. हा AQR काय झाला पूर्ण हा ब्ल्यू लाईन मधला 2x आणि हा QRD काय झाला 2z. 2 2 कॅन्सल झाला. x इक्वल टू काय आलं z. मग x आपण आता क्वाड्रेटरच्या आत घेऊ तर हा XQR हा काय x आणि हा YRQ हा काय z. तर मग हे x आणि z इक्वल आलं बाय अल्टरनेट अँगल टेस्ट. ही QX आणि हा RY हे काय झालं एकमेकांना पॅरलल. समजत नसेल तर परत परत बघा लक्ष देईल. ठीक आहे, हे पॅरलल झालं. सिमिलरली आपण काय केलं ह्या y आणि w ला, हा आतमधला w आणि हा y याला इक्वल जर दाखवलं अल्टरनेट अँगल टेस्ट नुसार सिमिलरली या दोन साइड पण काय झाल्या पॅरलल झाल्या. मग जर ज्या क्वाड्रिलॅटरलच्या अपोजिट साइड पॅरलल असतात त्या क्वाड्रिलॅटरल आपण काय म्हणतो पॅरलोग्राम. काय म्हणतो पॅरलोग्राम. सपोज तुम्ही याला जर इक्वेशन फर्स्ट नाव दिलं आणि याला जर इक्वेशन सेकंड नाव दिलं तर तुम्ही काय म्हणू शकता आपण म्हणू शकतो फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. काय म्हणू शकतो फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. काय म्हणू शकतो फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड क्वाड्रिलॅटरल. कोणता क्वाड्रिलॅटरल आपल्याला क्वाड्रिलॅटरल QXRY is a parallelogram. Is a parallelogram or parallelogram. ज्या वेळेस ज्या क्वाड्रिलॅटरलच्या अपोजिट साइड या पॅरलल असतात, बरोबर आहे, अपोजिट साइड काय असतात पॅरलल असतात, त्याला आपण काय म्हणतो पॅरलोग्राम. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे रेक्टँगल, आपण आलोय पॅरलोग्राम पर्यंत. काय प्रूव्ह करायचं आहे रेक्टँगल, आपण आलो पॅरलोग्राम पर्यंत. फक्त एक स्टेप आपण दूर आहे रेक्टँगल पासून. ठीक आहे, इथपर्यंत काळजीपूर्वक लक्षात घ्यायचं. स्टेप बाय स्टेप सगळ्यात पहिले AB आणि CD पॅरलल दाखवलं आणि ही PS ट्रान्सव्हर्सल म्हटलं तर हे ब्ल्यू लाईन मध्ये दिसणारे दोन अँगल काय झाले अल्टरनेट अँगल. म्हणजे कोणता अँगल AQR आणि हा QRD. हा एक कुठे AQR आणि QRD अल्टरनेट अँगल झाले. आता AQR ला काय म्हणलं 2x कारण हा QX त्याचा अँगल बायसेक्टर आहे. अँगल बायसेक्टर इक्वल दोन भागांमध्ये डिवाइड करतो म्हणून हा AQR काय झाला तर x + x 2x झाला. हा 2x आणि हा QRD चा अँगल बायसेक्टर RY आहे तो इक्वल दोन भागांमध्ये डिवाइड केला ZZ. तर हा काय झाला 2Z. 2 2 कॅन्सल केला तर x = z आलं. आता या इकडच्या अँगलला पण x म्हटलं इकडच्या अँगलला x म्हटलं आपल्याला
क्वाड्रिलॅटरलची गरज आहे म्हणून आपण आतला अँगल पकडला कोणता हा एक्स क्यू आर हा काय तुमचा एक्स आणि इकडचा हा वाय आर क्यू हा काय झेड मग एक्स इज इक्वल टू झेड ला काय म्हणलं एक्स क्यू आर आणि वाय आर क्यू आता मला सांगा हा एक्स आणि हा झेड हे आतमध्ये जर इक्वल आले हा इथला अँगल आणि हा इथला अँगल जर इक्वल आला आणि ही लाईन ट्रान्सव्हर्सल तर हे दोन रेखा झाले पॅरलल झाले कसे आलेत मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवलं होतं ठीक आहे मागं बॅक घ्या कळून जाईल ठीक आहे तर हे दोन एक्स आणि झेड ह्या दोन रेखा झाले पॅरलल आता सिमिलरली इकडून हा वाय आणि डब्ल्यू सुद्धा तुम्ही काय म्हणू शकता इक्वल म्हणू शकता या मेथडनं जर तुम्ही दाखवलं तर हा वाय आणि डब्ल्यू पण इक्वल आला तर काय होईल तुमचा हा रे आणि हा रे पण काय होईल अल्टरनेट अँगल सॉरी पॅरलल होतील आणि जेव्हा एखाद्या क्वाड्रिलॅटरल हा क्यू एक्स आर वाय आहे जेव्हा याच्या अपोजिट साइड या पॅरलल असतात त्याला म्हणतात पॅरलोग्राम ठीक आहे तुम्ही सिमिलरली इथपर्यंत प्रूव्ह केलं सिमिलरली डायरेक्ट ह्या दोन पॅरलल दाखवू शकतात कसे की तुम्हाला काय करावं लागेल मग हा पूर्ण अँगल आणि हा पूर्ण अँगल अगोदर अल्टरनेट अँगल दाखवावा लागेल एबी आणि सीडी पॅरलल पीएस ट्रान्सव्हर्सल हा पूर्ण अँगल आणि हा पूर्ण अँगल काय म्हणावं लागेल तुम्हाला अल्टरनेट अँगल हा इथपर्यंत अल्टरनेट अँगल म्हणावं लागेल मग त्यावेळेस 2y इज इक्वल टू 2w in 2 कॅन्सल सो y इज इक्वल टू w in मग हा आतला y आणि हा w इक्वल दाखवायचा मग त्यावेळेस तुम्ही म्हणता अल्टरनेट जी स्टेप इथं वापरली ती स्टेप परत तिकडच्या ह्या अल्टरनेट अँगल साठी वापरायची इथपूर्वी पृथ्वी त्यानंतर तुम्हाला इथं कळेल मग त्यासाठी मी सिमिलरली म्हटलं की हे सुद्धा दोन काय एकमेकांना पॅरलल ही पण पॅरलल आणि ही एकमेकांना पॅरलल म्हणजे ज्यावेळेस अपोजिट साइड पॅरलल असतात तो झाला पॅरलोग्राम आणि आता पॅरलोग्राम आणि रेक्टँगल मधलं काय रिलेशन आहे जेव्हा कुठल्याही पॅरलोग्रामचा एक अँगल हा 90 डिग्रीचा येतो त्यावेळेस त्या क्वाड्रिलॅटरलला आपण रेक्टँगल म्हणतो ही प्रॉपर्टी आहे ही आपण शिकलेली आहे नसर पण शिकली आता लक्षात ठेवायचं की जेव्हा कुठल्याही क्वाड्रिलॅटरलचा कुठल्याही पॅरलोग्रामचा म्हणजे कुठल्याही पॅरलोग्रामची फिगर असेल आणि त्यात जर एक अँगल 90 चा असेल तर ती फिगर रेक्टँगलची बनते बरोबर आहे आता पॅरलोग्राम प्रूव्ह झालं आता कोणता तरी एक अँगल 90 डिग्रीचा दाखवायचा जर तो अँगल 90 डिग्रीचा आला तर तुमचा ती फिगर रेक्टँगल बनते आता या ठिकाणी लक्ष द्या हे आत जेवढं काही किचकट झालंय सगळं मिटवून टाकतो कारण ते इथपर्यंत तुम्हाला समजलं नाही समजलं व्हिडिओ बॅक घ्यायचा हे तुम्हाला परत मिळेल समजेल ठीक आहे आता याला मिटवतो ठीक आहे सगळ्यात पहिले आता काय म्हटलं आपण तर ह्या अँगलला x म्हटलं आणि ह्या अँगलला आपण x म्हटलेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर ह्या अँगलला आपण y म्हटलेलं आहे आणि त्याच्यानंतर ह्या अँगलला आपण y म्हटलेलं आहे ठीक आहे आता मित्रांनो आता जर तुम्ही विचार केला आता इथपर्यंत समजलं असेल तर मी हे तुम्हाला मिटवलं तरी चालेल याची गरज पडली तुम्ही व्हिडिओ बॅक घेतला तुम्हाला कळून जाईल मी फक्त हे वर्ष मिटवतो हे इथपर्यंत जे आलेलं आहे हे सेम ठेवतो ठीक आहे कारण आपल्याला एवढ्याचीच गरज आहे नेक्स्ट पेजवर घेतलं असतं परंतु तुम्हाला फिगर तिथे बघायला मिळणार नाही त्यामुळे इथेच ठेवतो ठीक आहे आता लक्ष द्या याला इक्वेशन फर्स्ट सेकंड याला इक्वेशन थर्ड म्हणा ठीक आहे याला इक्वेशन काय म्हणा थर्ड ओके आता लेट्स सी हियर आता बघा ही एक स्ट्रेट लाईन आहे AB ही काय एक स्ट्रेट लाईन AB आहे ठीक आहे आता ह्या ट्रान्सव्हर्सल मुळे तयार होणारी जी अँगल आहे सपोज याला इथं Q नाव दिलं ठीक आहे आणि याला इकडे R नाव दिलं ठीक आहे तर हा AQR आणि हा RQB हे दोन अँगल काय मित्र लिनियर पेयर अर्धा सर्कल बनतो हे काय लिनियर पेयरचं मेजरमेंट काय असतं 180 डिग्री म्हणजे हा AQR प्लस RQB हे काय होईल लिनियर पेयर अँगल 180 डिग्रीचे होतील काय होतील रे 180 डिग्रीचे होतील बरोबर आहे मग आपण ते लिहूया इथे काय म्हणू आपण इथे की अँगल AQR हा AQR आणि हा RQB हे लिनियर पेयर अँगल आहे हे पूर्ण मेजरमेंट ठीक आहे सो अँगल AQR प्लस अँगल RQB इज इक्वल टू 180 डिग्री रिझन काय मित्रांनो लिनियर पेयर काय रिझन आहे लिनियर पेयर अँगल ठीक आहे हे बघा हा AQR आणि हा RQB एका स्ट्रेट लाईन वरती म्हणून ते काय झाले लिनियर पेयर आता AQR काय तुमचा AQR आहे 2x काय AQR 2x हा AQR x plus x 2x सो हे होईल 2x प्लस RQB काय तुमचा RQB 2y y plus y 2y RQB 2y इज इक्वल टू काय होईल 180 इज इक्वल टू काय होईल 180 डिग्री बरोबर आहे आता आपण काय करू 2 यातून कॉमन काढू किंवा 2 ने सगळ्या टर्मला डिवाइड करू सगळ्या टर्मला 2 ने डिवाइड केलं तर याला 2 ने डिवाइड केल्यावर काय होईल x नवीन कलर घेतो त्यामुळे तुमच्या लक्षात येईल सगळ्या टर्मला 2 ने डिवाइड केलं तर इथे काय राहिला x इथे काय राहिला x प्लस इथे काय राहिला y आणि इथे राहिला 90
सो एक्स प्लस वाय काय आलं 90. एक्स प्लस वाय काय आलं 90. ठीक आहे, याला इक्वेशन नंबर नाव नको देऊ आधी. ठीक आहे, लक्ष द्या. एक्स प्लस वाय किती आलं 90. हा AQR प्लस RQB लिनियर पेअर अँगलचं मेजरमेंट 180 डिग्री झालं. हा AQR म्हणजे काय तुमचा x प्लस x 2x आणि हा RQB काय y प्लस y 2y. तर मग 2 2 यातून 2 ने डिवाइड केलं 2x प्लस 2y 180 आलं. 2 ने डिवाइड केलं x प्लस y 90 आलं. आता x हा बाहेरचा अँगल पण आणि क्वाड्रिलॅटरल मधला अँगल पण, आपल्याला क्वाड्रिलॅटरल मधला अँगल पकडायचा म्हणजे हा XQR. x म्हणजे काय आलं XQR. सो अँगल XQR प्लस y आतला पकडायचा क्वाड्रिलॅटरलचा. आतला कोणता आहे तर YQ म्हणजे RQY. हा XQR आणि हा RQY बरोबर आहे, कारण हा XQR म्हणजे कोणताही एवढा x आणि हा YQR किंवा हा RQY म्हणजे हा एवढा. हा काय झाला 90. हा x प्लस y काय झाला 90. म्हणजे हा अँगल XQR आणि हा RQY इज इक्वल टू काय झालं मित्र 90 डिग्री. इज इक्वल टू काय झालं 90. आणि आता विचार करा की हा XQR आणि दुसरा हा RQY याच्यापासून कोणता अँगल बनला रे XQY. टोटल काय बनला अँगल XQY. कोणता अँगल बनला अँगल पेन चेंज करतो मी. ठीक आहे XQY अँगल XQY इज इक्वल टू काय बनलं 90 डिग्री. अँगल XQY काय बनला 90 डिग्री. हा अँगल XQY 90 आणि हा XQY काय तर या पूर्ण क्वाड्रिलॅटरलचा एक अँगल काय आला तुमचा 90 डिग्री. हा XQY 90 डिग्रीचा आला. x प्लस y 90 डिग्री. म्हणजे जेव्हा क्वाड्रिलॅटरल पॅरलोग्रामचा एक अँगल 90 चा येतो तेव्हा आपण काय म्हणू शकतो, तेव्हा आपण म्हणू शकतो तो क्वाड्रिलॅटरल काय आहे रेक्टँगल आहे. अगोदर पॅरलोग्राम प्रूव्ह झालं होतं, आता काय प्रूव्ह झाला रेक्टँगल. म्हणजे या ठिकाणी हा XQY ह्या क्वाड्रिलॅटरलचा एक अँगल आहे, तो आला 90 डिग्रीचा x प्लस y 90 डिग्री. म्हणजे हा XQR आणि RQY टोटल काय झाला XQY आणि तो आला 90 डिग्रीचा. म्हणजे काय म्हणू शकता तुम्ही म्हणू शकता फ्रॉम फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ क्वाड्रिलॅटरल काय QXRY इज अ रेक्टँगल. ते तुम्ही म्हणू शकता. काय म्हणणार तुम्ही म्हणणार आता या ठिकाणी जागा कमी पडते म्हणून मी या ठिकाणी ही फिगर इकडची रिमूव्ह करतो. ओके, सपोज ही फिगर इकडे साईडला हटवतो थोडीशी. लक्ष द्या, ही फिगर जर मी या ठिकाणी साईडला हटवली तर हे मधलं मला मिटवून टाकावं लागेल. ठीक आहे, फिगर बघायची असेल तर अगोदरच्या याच्यावर फोकस करा, नंतर फिगर हे करा. ठीक आहे, ओके. आता लक्ष द्या, फ्रॉम काय म्हणणार तुम्ही फ्रॉम फर्स्ट सेकंड किंवा फ्रॉम थर्ड आणि फोर्थ म्हणलं चालेल. फर्स्ट सेकंड थर्डची गरज नाही, फ्रॉम थर्ड आणि फोर्थ म्हणलं तरी चालेल. काय म्हणणार तुम्ही फ्रॉम थर्ड अँड फोर्थ. जेव्हा कुठल्याही पॅरलोग्रामचा एक अँगल 90 डिग्रीचा आला तर तो क्वाड्रिलॅटरल असतो. देअरफॉर क्वाड्रिलॅटरल QXRY इज रेक्टँगल अँड हेन्स प्रूव्ह. अशा पद्धतीने या ठिकाणी ते प्रूव्ह झालेलं आहे. ओके, काय केलं तर सगळ्यात पहिले आपण 1 आणि 2 बॅक घेऊन बघा. 1 आणि 2 प्रूव्ह केलं की ह्या दोन लाईन पॅरलल आहे. मग अपोजिट लाईन पॅरलल आल्यामुळे हे सोल्युशन वेगळं आहे. हा ब्रॅकेट शेवटचा आहे त्यामुळे याच्याकडे लक्ष द्या. हा ब्रॅकेट कुठून आहे इथून इथला आहे, इथलं सोल्युशन आहे आणि हे सोल्युशन इथलं आहे. कन्फ्युजन होईल, बॅक बघत जा की हे इथपर्यंत आलं की QX आणि RY पॅरलल आहे. तर फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड याला सुद्धा मिटवून टाकलं तरी चालेल. फर्स्ट अँड सेकंड नुसार काय प्रूव्ह झालं की हे हा पॅरलोग्राम आहे. आता याचं काम नाही. ठीक आहे, फर्स्ट आणि सेकंड पासून प्रूव्ह झालं की हा पॅरलोग्राम आहे. मग आता हा पॅरलोग्राम प्रूव्ह झाला तर पॅरलोग्राम प्रूव्ह झाल्यानंतर आपण काय प्रूव्ह केलं तर हा इथला जो अँगल आहे सपोज, ठीक आहे, काय प्रूव्ह केलं आपण तर आपण प्रूव्ह केलं की हा अँगल काय होता तुमचा x होता. ठीक आहे, हा अँगल x होता, हा पण अँगल x होता, हा इथला अँगल y होता आणि हा पण y होता. ठीक आहे, तर हा AQR आणि RQB हे लिनियर पेअर अँगल आहे. AQR आणि RQB 180 डिग्री. मग 2 + x हा 2x आणि हा 2y काय झालं ते 180, x + y 90 आलं.
एक्स प्लस वाय काय आलं 90 आलं एक्स प्लस वाय. मग आता 90 आल्यानंतर हा एक्स आपण घेतला तर एक्स क्यू आर कोणता झाला पहिले एक्स क्यू आर अँगल एक्स क्यू आर हा एक्स क्यू आर म्हणजे एक्स बरोबर आहे आणि हा आर क्यू वाय म्हणजे आर क्यू वाय काय झालं 90 डिग्री. मग हा टोटल काय आहे हा एक्स क्यू आर आणि आर क्यू वाय टोटल म्हणून काय एक्स क्यू वाय. मग एक्स क्यू वाय 90 डिग्रीचा आला एक्स क्यू वाय काय आलं 90 डिग्रीचा. मग एक्स क्यू वाय 90 डिग्रीचा आला. मला सांगा मित्रांनो की जर कुठलाही पॅरलोग्रामचा एक अँगल 90 डिग्रीचा आला तर फ्रॉम थर्ड अँड फोर्थ तुम्ही काय म्हटलं की हा क्वाड्रिलॅटरल क्यू एक्स आर वाय काय रेक्टँगल आहे. अशा पद्धतीने हे झालं कम्प्लीट सोल्युशन ऑफ दिस प्रॉब्लेम. आय होप समजला असेल. हा शेवटचा प्रॉब्लेम थोडासा कॉम्प्लिकेटेड वाटेल. हा व्हिडिओ एक वेळेस दोन वेळेस तीन वेळेस चार वेळेस वाटलं तर 5 वेळेस रिपीट करून बघा. एक एक गोष्ट समजून घ्या. फक्त एका पॉइंटवर फोकस करा. तो पॉइंट क्लिअर होईपर्यंत पुढे जाऊच नका. प्रत्येक एक पॉइंट क्लिअर करून घ्या आणि हा क्वेश्चन तुम्हाला समजून जाईल. अतिशय सोपा क्वेश्चन आहे. ठीक आहे थोडासा कॉम्प्लिकेटेड वाटतो पण स्टेप बाय स्टेप तुम्हाला इझी वाटेल. आय होप आजचं हे लेक्चर समजलं असेल. हे पॅरलल लाईन्स या चॅप्टरवरचं शेवटचं लेक्चर होतं. आता हा पॅरलल लाईन संपलाय. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण नेक्स्ट टॉपिक चालू करूया. ओके आय होप हा पॅरलल लाईन्स पूर्ण तुम्हाला 5 ते 6 लेक्चर याच्यावरती झालेत हे तुम्हाला समजलं असेल. ओके थँक्यू.